निवडणुकीच्या काळात नेते मंडळी मतदारांना अनेक आश्वासने देतात, मात्र त्या आश्वासनांची कितपत पूर्तता होते हे सर्वांनाच माहिती आहे। यातच काही नेत्यांना मात्र हेच मतदार कधी-कधी चांगलाच हिसका दाखवतात। असाच काहीसा प्रसंग गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे यांना देखील आला। ते गोंदिया जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील एका गावात प्रचारासाठी गेले असता गावकऱ्यांनी त्यांना चक्क हुसकावून लावलं। 2019 लोकसभा निवडणुकीत खासदार सुनील मेंढे हे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातून निवडून आले, मात्र त्यांनी त्यांच्या मतदारांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही। दरम्यान या लोकसभा निवडणुकीसाठी सुनील मेंढे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोदडे करट गावात गेले असता गावकऱ्यांनी त्यांना गावात येण्यास मज्जाव केला। या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। दरम्यान या प्रकरणी खासदार सुनील मेंढे यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे। निश्चितपणे बोर्दे नावाचं गाव आहे। इथे गावकऱ्यांनी विशेषतः रात्री इथे काही लग्न पण होतं, लग्नाच्या बाजूला काही युवक होते आणि रात्री 9 वाजता त्यांनी धिंगाणा करण्याचा प्रयत्न केला। विशेषतः विजेचा प्रश्न त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला। मी त्यांना सांगितलं की विजेच्या प्रश्नामध्ये की आमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणं सुरू आहे आणि सुदैवाने आजपासूनच आपल्याला साधारणतः आज किंवा उद्यापासून आपल्या गोंदिया जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना 10 ते 12 तास वीज त्यांना मिळेल आणि निश्चितपणे ज्या धानाचे शेतकरी उन्हाळी घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं मला वाटतं। त्या दिवशी त्यांनी जे काही केलं ते काँग्रेसचा एक स्टंट होता, स्टंटबाजी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु मी माझं संपूर्ण भाषण करून पुढे गेलो। दरम्यान गावकऱ्यांनी अशी आक्रमक भूमिका का घेतली हे जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी हरीश मोटघरे बोदडे करट गावात गेले आणि त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला। 18व्या लोकसभेकरिता 19 एप्रिलला पूर्व विदर्भामध्ये 5 ठिकाणी या ठिकाणी मतदान होणार आहे आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यात देखील आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असताना या ठिकाणी भाजपचे विद्यमान जे खासदार होते सुनील मेंढे ते बोडद या गावामध्ये आलेले होते। अर्जुनी मोरगाव तालुक्याअंतर्गत येणारा हा बोडद हा गाव आहे। याच गावामध्ये इथले जे शेतकरी आहेत त्यांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला आणि त्यांना गावातून पळवून काढलं। काय यामागचं नेमकं कारण होतं हे आता जाणून घेण्याचा आपण त्यांच्याशी प्रयत्न करूया। आमची मागणी एकच होती, आमचे गाव पूर्वी म्हणजे वंचित होते पाण्यापासून, तर आम्ही बोर मारला आणि बोर मारून शेरी आम्हाला 8च घंटे लाईट भेटते, तर तेही म्हणजे बरोबर नाही मिळत। तेही 1 घंटा मायनस होते। आमचं म्हणणं होतं का तुम्ही आम्हाला लाईट जे विधानसभेमध्ये तुम्ही घोषणा केलं आहे विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जो काही आपण त्याला म्हणू की विद्युत जे निर्मिती होते विद्युत आपल्या महाराष्ट्रामध्ये, ती काय होते, जे सरकार आहे ना, जे आताची सरकार आहे ती सगळी विद्युत अदर राज्यामध्ये विकून त्याचा फायदा महाराष्ट्राला होत नाही आणि तो महाराष्ट्रामध्ये जे काही आपल्याला विद्युत निर्मिती होते त्या विद्युत निर्मितीचा फायदा आपल्या विदर्भाला आपल्या महाराष्ट्राला झाला पाहिजे। मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्या दिवशी जो प्रकार झाला तो पक्षविरहित प्रकार आहे, कारण की तो शेतकऱ्यांचा आक्रोश होता। याच्या अगोदर आम्हाला जानेवारी महिन्यामध्ये 12 तास लाईट देण्यात आली आणि 12 तासाचं नियोजन करून आमच्या इकडल्या शेतकऱ्यांनी 12 तासाच्या नियोजनाने शेतीचं नियोजन केलं। परत त्यांनी ती लाईट 12 तास न देता 8 तास केली। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचं आपल्या गोंदिया भंडाऱ्यातील प्रत्येक शेतकऱ्यांचं नुकसान झालं। ह्या निवडणुकीत तर भाजपा सरकार पडणार आहे पहिल्यांदा, आणि त्यादिवशी तो थोडा तांडव झाला बोर्दे करट इथे। ते तांडव काँग्रेस कार्यकर्त्यांनी नव्हता, ते सगळं कास्तकार होते आणि ते आम्हाला लाईन दिली नाही। चंद्रिका पुरेला पण फोन केलं, परिणाम फुकेला पण फोन केलं, सुनील मेंढेला पण फोन केलं, पण त्यांना आम्हाला काही साथ दिला नाही। एकंदरीतच पाहिलं तर या गावामध्ये खासदार सुनील मेंढे यांनी जो गावकऱ्यांना जो आरोप केलेला होता की काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, मात्र हे प्रत्यक्षात काँग्रेसचे कार्यकर्ते नसले असल्याची माहिती यांनी दिली आहे। सगळे शेतकरी होतो, जवळपास 200 शेतकरी आपल्या मागण्या घेऊन खासदार सुनील मेंढे यांचा या ठिकाणी अडकाव केला आणि आधी विजेच्या मुद्द्यावर बोला, नंतर भाषणात तुम्ही इतर मुद्दे बोला, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती। हरीश मोटघरे, UCN न्यूज, बोर्दे करट, गोंदिया।